तुमची मागणी, मुख्य मागणी काय? काल रात्री साधारणपणे 9 ते 10 वाजल्यापासून कागल तालुक्यातल्या पोलिसांना मी विनंती केली होती की जी मुलगी आमची हिंदू समाजाची, मराठा समाजाची मुलगी आहे ती मुलगी आम्हाला ताबडतोब मिळावी. गेले 2 दिवस हा प्रकार सुरू आहे. 2 दिवस मुलगी आम्हाला मिळत नाही आहे आणि त्यावेळेला पोलीस प्रशासनानं योग्य पद्धतीची दखल घ्यावी अशी घेतली गेलेली नाही आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महिन्यापूर्वी शिर्ली गावामध्ये लव जिहादचा प्रकार आपण बघितला आहे. अमानुष पद्धतीनं ह्या हिंदू मुलींच्यावर जो अत्याचार होतो या अत्याचाराला बळी पाडतात आणि 1 वर्षानंतर त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त होतं. आणि हा प्रकार थांबला पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही लढा पुकार आहोत. सभागृहामध्ये सुद्धा आम्ही सांगतो की लव जिहादचा कुठलाही प्रकार आम्हाला चालणार नाही आहे. आज या ठिकाणी जर आपण महिलागण जर बघितला तर त्या गावातले संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे. सगळं गाव म्हणतं की ही मुलगी त्याची एकट्याची नाही आहे, आमच्या सर्वांची ही मुलगी आहे, आमच्या गावची मुलगी आहे. जोपर्यंत ही मुलगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आमची प्राथमिकता असेल की मुलगी वडिलांच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाला कारवाई आता चालू केल्या असं मला समजते. पण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही. आणि मुलगी मिळाल्यानंतर जो नराधम आहे ज्याच्यावर 2 ते 3 असे प्रकार दाखल आहेत त्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे. यांनी अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रकार ठेचून काढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये नक्षलाईट मुवमेंटमध्ये काम करणारे एक GSP उत्पल हे कोल्हापूरला मिळालेत. उत्पल साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो या माणसाला मोका अंतर्गत कारवाई करून कायमचा या कागल तालुक्यात तडीपार करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे.